हां लाव. पवार सर, थोडी माहिती द्या ही पुस्तकं आपल्या शाळेला दिल्याबद्दल. ही पुस्तकं आपल्याला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज या संस्थेकडून मिळालेली आहे. मागील 2 वर्षापासून एक उपक्रम राबवतो, माणूस घडवायचा. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या मुलांना नाही किंवा वडील नाही म्हणजे उत्तर कामगारांची मुलं आहेत अशा कुठल्याच विद्यार्थ्यांची शिक्षण परिस्थितीमुळे थांबू नये म्हणून मी प्रयत्न करतो. आणि ही दुसरी शाळा आहे सर, किनवटच्या एका शाळेला आपण पुस्तकं मिळवून दिली आणि ह्या शाळेला आपण या संस्थेच्या मार्फत 50,000 रुपयाची पुस्तकं काम करतात. या भागातील मुलांनाही शिकता यावं, त्यांनाही वाचता यावं, ही मुलं सुद्धा पुढे गेली पाहिजे. आणि खास करून ही शाळा निवडण्याचं कारण म्हणजे सर, येथील जवळपास पूर्ण हा गाव हा तांडा उत्सव आहे आणि सर्व मुलं उत्सव कामगारांची मुलं आहेत. शहरात शिकणारा म्हणजे यशवंतराव चव्हाण, शिवाजी महाराज किंवा म्हणजे थोर पुरुषांचे चरित्र म्हणजे अब्दुल कलाम त्याची एक मुलाला माहिती पण हवं होतं. सर काही पुस्तकं ठेवली तिथं फक्त, काही या बाजूला या अलमारीमध्ये आहेत. हां या बाजूला डिक्शनरीज आहेत जे जे आवश्यक आहेत मुलांना अभ्यासासाठी किंवा वाचतात सर्व. नाही तर आधी गाडी आणायची पार्किंगला जागाच नाही, दुसऱ्या दारात लावायची. येस. चांगली पुस्तक आहे सर, वापरशाली त्यांना ही पण गरज आहे. पुस्तक वाचणारे पण मुलं वाचन करते, वाचन चळवळ चांगली राबवली जाते. कारण की न डगमगता ते जे बोलून आले असतात म्हणजे त्यांच्या त्यागी माणसे थोडी कमी झाली. याची सगळी ऑनलाईन प्रोसेस होती, आपण ऑनलाईन प्रोसेस करून घेतली यांच्या मार्गदर्शनाने. यांना हे करावे. करामध्ये आपण काय करतो, 5 ग्रंथांना बक्षीस देतो. तर गेल्या वर्षी लातूरचे भारत सातपुते सर आले होते, संध्याकाळी कार्यक्रम होतो. तर रात्रीच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी 50,000ची पुस्तकं देण्याची घोषणा केली आणि त्यांनी पाठवली सुद्धा पुस्तकं, ते सुद्धा आहेत आपल्याकडं. आणि नंतर हे आले, मग यांच्या या 50,000च्या पुस्तकाचं उद्घाटन आणि हे ग्रंथालयाचं उद्घाटन सोबतच घेतलंय आज. हे योगदान फार मोठे हे टिकून राहण्यासारखे आणि मुलांना पिढ्या घडवणार आहे माहिती होती. काही नाही काही त्याच्यामध्ये कसं आहे, आपण मुलगा शाळे आणि ते कॉन्टॅक्ट मध्ये अगदी म्हणजे तांड्यावर हे पुस्तकं मिळत नाहीत ना आम्हाला. शहरातल्या मुलांना सहज उपलब्ध होतील, पण तांड्यावरल्या मुलांना नाही भेटत ना हे. आता दुसरी गोष्ट कशी सर की शहरमध्ये आमच्या शाळेमध्ये हे पुस्तकं नाहीत अजून, ग्रंथालयच नाही. बरोबर. आताशी आम्हाला 1 लाख रुपये दिले आर्टिकलच्या आणि फक्त आता तुम्हाला नवल वाटेल जेव्हा विद्यार्थी बोलतील कोणते पुस्तक वाचले त्यावेळेस कळेल तुम्हाला. द अल्केमिस्ट पुस्तक तांड्यावर असावं का, आहे की नाही. द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक जे बेस्ट सेलर आहे ते वाचलं आमच्या मुलांनी, त्याबद्दल बोलतीलच तिथं ते. गाडी